आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वराच्या दयाळूबाबत सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वरा, आशीर्वादित परमेश्वर, तुझ्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. पेत्राच्या दुसऱ्या पत्रात दुसरा ते 1-22 वचन वाचूया आपण. पेत्राचे दुसरे पत्र 2:1. तर आपल्या लोकांनी खोटे संदेश होते. त्यासाठी आपल्या लोकांमध्ये खोटे संदेश होते. आता खोटे संदेश हे माणसाला देवापासून दूर करतो. आणि ज्या लोकांची प्रगती झालेली आहे किंवा घडत झालेली आहे त्या व्यक्तीला तो बाहेर काढायचं काम करते. कारण आताचा काळ प्रकटीकरण 12:12 मध्ये गेले. शैतान आपला काळ थोडा आहे तेव्हा तो तुम्हाकडे आहे. आता आपण एका ठिकाणी प्रार्थनेमध्ये मजबूत बसलेले असतात, पण त्या शैतानाला माहिती आहे की आता हे कार्य पुढे वाढणार आणि हे पुढे पुढे जाणार आणि माझ्या जीवनात धक्का लागणार. मग तो शैतान काय करतो, पहिला बघतो आता याची प्रगती झाली खरी, आता याची घडत झाली खरी व आता माझ्या हातातून सुटणार आहे. हालेलुया. म्हणून तो काय करतो, त्याचे लोक हळूच पाठवतो. हालेलुया. आणि मग आपल्या जी दुष्टाई ती आहे, पहिली ऑलरेडी आहे आपल्यामध्ये दुष्टाई आत्मा आहे. कधी दुसरा 12:7 तो शैतानाचा एक दूत ठेवलेला जातो. जशी तुम्ही होते ना तशी मी पण होता. मला सुद्धा देवापासून दूर करण्याचा खूप प्रयत्न झाला ना, अद्यापर्यंत प्रयत्न आहे. अद्यापर्यंत प्रयत्न चालू आहे लोकांचा. हालेलुया. पण मी प्रभूच्या राज्यात आणि प्रभूच्या मार्गात आणि प्रभूच्या शिक्षणात मी चालतो. मनुष्याच्या शिक्षणात चालत नाही. येशू ख्रिस्ताचा जेव्हा विजय झाला गेला ना तसा आपलाही विजय तसाच होतो. हालेलुया. म्हणून आपण सुद्धा प्रभूच्या मार्गानुसार चालायचं. कारण ही परंपरा सुरू आहे जी बायबलच्या सुरुवातीपासून म्हणजे सृष्टीची निर्मितीपासून मनुष्य घातक होता. योहान 8:44 म्हणजे शैतान. हालेलुया. आदाम एव्हापासून त्या हर मानवामध्ये घुसलेला तो शैतान आहे. शेवटला ज्या वेळेला उत्पत्तीमध्ये सांगते, तुम्ही जर वाचलं असेल तर पुढे तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला मिळेल त्याच्यामध्ये. हालेलुया. पुढे जायचं, मागे नाही जायचं. 4-5 अध्यायपर्यंत 11 अध्यायपर्यंत स्वार्थ इथपर्यंत चाललेला आहे ते पण येईल. तर मोहाला सुद्धा फसवण्यात आलेलो. आदामापासून सुरुवात झाली तर देवाला या सृष्टी घडवलेल्या त्या गोष्टी त्याला क्रोध निर्माण, संताप झाला की मानव बनवून काय फायदा केला. हालेलुया. आजपर्यंत आपल्या मानवामध्ये तोच कार्य करत आहे ना. आपली घडण होत आहे, आपली प्रगती होत आहे, आपल्या जीवनामध्ये काहीतरी वाढ सुरू झाली, तो शैतान तिथून हळूच कर बघतो आणि तो मानवामधूनच माणसाला खेचायचा प्रयत्न करतो. पण तिथे पेत्र सांगतो आपल्याला, कारण पेत्र या पृथ्वीवर येशू नंतरच खरं अधिकार पेत्राला दिलेला होता. आणि त्या पेत्राच्या दानाने हे सर्व गोष्टी त्या पृथ्वीमध्ये प्रसिद्ध झाल्या. धार्मिकता. हालेलुया. पौल पण होता, पण प्रेषितचे लिहिलेलं आहे, प्रेषितांचे कृत्यांचं लिहिलेलं आहे, तर बऱ्याचशा गोष्टी पौलाविषयी आहेत. हालेलुया. पण पेत्राच्या पत्रात 2च आहेत. हालेलुया. एक पहिलं पत्र आणि एक दुसरं पत्र. बघा, तुम्हाला खोटे शिक्षक होतील. आता जर आपल्यामध्ये जर खोटं बोलणारे जर व्यक्ती सुरू झाली तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण तो काळ एकदम शेवटमध्ये उतरलेला आहे. माणसाच्या प्रत्येक व्यक्तीला सावधगिरीने चालायचं. आज तुमच्या प्रार्थना कमी, तो बरोबर तुमच्यामध्ये कव्हर होईल. हालेलुया. दुष्ट आत्मा, शैतानी आत्मा तो पूर्णपणे तुमचा नाश करण्याच्या तयारीमध्ये. ते विध्वंस पाखंडी गुप्तपणे प्रचारात आणतील. हालेलुया. ते पाखंडी आहेत आणि ते गुप्तपणे ते आता आपण बघतो अनेक ठिकाणी हे चाललेलंच आहे.
त्याच्याविषयी बोलायची गरज नाही, आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत अगदी आहे. पण तुम्ही शिका, हे पूर्वीपासून सुरू झालेलं आहे. तर आम्ही बायबल आधारित जीवनामध्ये प्रवेश करायचा, मानव आधारित प्रवेश करू नका. तर पवित्र शास्त्राप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने त्याचा निर्णय घ्यायचं आणि पवित्र आत्मा जो मिळते तो आत्मस्पर्श करून त्या मार्गावर जायचं. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढवून घेतील. हालेलुया. आणि काय सांगितलं, ज्या स्वामीने आपल्याला विकत घेतलं म्हणजे येशू ख्रिस्ताने रक्ताद्वारे आम्हाला विकत घेतलेलं आहे, बरोबर, त्यालाही नाकारतील आणि ते अचानक नाश पावतील. कार्य करणं सोपं नाहीये ना, येशूपासून दूर जाणं हे पण सोपं नाहीये. आपण फक्त माणसाच्या आचार विचारावर लक्ष देतो, पण पवित्र शास्त्राच्या वचनावर पहिलं लक्ष द्या की जिवंत देवाचा हात सोडून आपण नाही त्या व्यक्तीच्या सहवासात जाणार तर तिथे अचानक आपला नाश, हे बायबल सांगते हा, मी नाही सांगते. आणि ह्या बाबतीत आपल्या तुम्हाला ना मला पण जपायचं, सर्व व्यक्तीला या वचनावर लक्ष देऊन चालायचं आहे. वचन 2, त्यांच्या कामातून आचरणाची अनुकरण पुष्कळ लोक करीतील, त्यांच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल. हालेलुया. आता पुष्कळ लोक चुकीच्या गोष्टीकडे काय करतात, हालेलुया, चुकीच्या गोष्टीकडे वळून जातात. आणि सत्य आहे, इथे कोणत्या माणसाला खोटापणा शिकवला जात नाही, बरोबर. आणि सत्य लोकांची निंदा करतात, आमची निंदा करतात, पण काय फायदा होणार, सत्याचा हमेशा विजय होते. लक्षात ठेवा, सत्य जे आहे एक विजयाचं चिन्ह आहे. हालेलुया. हे काम माझ्या इच्छेने नाही, ते त्याच्या इच्छेने. हालेलुया. म्हणून आपल्याला शिकायचं आहे की सत्याच्या लोकांची निंदा होईल. हालेलुया. आणि 38 दिलेलं सत्य समजेल, सत्य तुम्हाला एक दिवस बंधनातून मुक्त करेल. हालेलुया. कारण हे शास्त्रात अगोदर लिहिलेलं आहे, तर त्याच्यामुळे ना विचार करायची गरज नाही. आपल्या स्वतःला जेव्हा आपण निंदा करतो, नफरत करतो, द्वेष करतो, हेवा करतो, तेव्हा आपल्या स्वतःला आपल्या कर्माची फळं स्वतःलाच काय करायचे, बोलायचे. वचन 3, ते लोक धरून बनावट गोष्टी सांगतील. त्यासाठी लोक धरून बनावट गोष्टी सांगतील, मी तुझं असं करेन, मी तुझं असं करेन, मी तुझं असं करेन, तसं करेन. त्यावर भरवसा ठेवणारी शैतानाचा आत्मा असतो, तिथे नुकसानाचं चित्र आहे. बनावट गोष्टीचा भरवसा ठेवायचा नाही. आणि तुम्हावर पैसे मिळतील, त्यासाठी तुम्हावर पैसे मिळवतील. इकडे पैसे मागत नाही, मागतात. मग आपल्याला सत्य शिकायचं आहे ना, आपण अद्याप शिकले नसेल तर शिकायचा प्रयत्न करा, नसेल तर तुमचं नुकसान होईल. कुठे चांगलं आहे, कुठे वाईट आहे, त्याचा विचार तुम्ही स्वतःहून करायचा आहे. त्यांच्याकरिता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही. त्यासाठी पहिल्यापासून तो विलंब करीत नाही आणि त्याचा नाश डुलक्यात घेत नाही. त्याचा नाश डुलक्यात घेत नाही. वचन 4, कारण ज्या देवदूताने पाप केले त्याची देवाने गय केली नाही. बघा, ज्या देवदूताने पाप केलं तर देवाने त्याची गय केली नाही. मग आपली गय करेल का? हालेलुया. कोणत्याही गोष्टीला ना पहिलं शास्त्र शिकावं लागतं. आणि जेव्हा हे शास्त्र तेव्हा त्यांना कळते की देवाविना आपलं भविष्यच. मी विचार करतो, तुमचा 1 सेकंद तुमच्या जवळ आहे का? 1 सेकंद तुमच्या जोडीला आहे का? आहे नाही. मग कुठला विचार करणार? देवाच्या अपोजिट जेव्हा आम्ही निघतो ना जायला, तेव्हा आमचं अंत जवळ आलेला दिसतो. एक क्षण आपला, वेळ आपली नाहीये. म्हणून एबीसी 5 वळांमध्ये सांगितलं, वेळ जे मिळालाय ते चांगला पूर्ण उपयोग करा. उपयोगाचा अर्थ आम्हाला समजला पाहिजे. येशूने जेव्हा हाक दिली ना, तेव्हा नवीकरणाची हाक आहे. म्हणजे
आता आमची हाक स्वर्गाच्या राज्यासाठी मिळालेली हाक आहे. हालेलुया. कोणती हाक आहे? स्वर्गाच्या राज्यासाठी मिळालेली हाक आहे. येशूने जेव्हा लाजराविषयी सांगितलेलं होतं योहान 11:25 मध्ये, त्याने काय सांगितलं? पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो मेला असला तरी. आता कसं सांगितलेलं त्याला? हालेलुया. आता आपला जो विश्वास आहे तो देवावर असतो. पहिला आपण पापामध्ये, रोमकर 7:23, पापाचं वेतन मरण. पहिलं जीवन आपलं पापामध्ये असते. त्यावेळेला आपल्याला येशूची ओळख नसते. समजलं? त्यावेळेला येशूची ओळख नसते. आणि त्यानंतर योहान 8:32 मध्ये दिलेले सत्य समजते, सत्य बंधनातून मुक्त करत, म्हणजे पापापासून आम्ही दूर होतात आणि पवित्र राज्यामध्ये आम्ही आमचं भविष्य किंवा आमचं जीवन आम्ही तिथे मजबूत करतात. हालेलुया. बघा, एक शिकायचं आहे. आता आम्ही कुठे मध्ये योहान 7:44 की पित्याची इच्छा होती तेव्हा आम्हाला आमंत्रण केलं. आता पित्याच्या इच्छेप्रमाणे जो मनुष्य जीवन जगतो तो स्वर्गाच्या इच्छेप्रमाणे चालतो. आता हे जे आपलं जीवन आहे हे आता स्वर्गाविषयी आहे. इथून दूर होण्यासाठी नाहीये ना, देवापासून दूर होणं आणि देवाची निंदा करणं ही वेळ नाही. तर या टायमाला आपला अंत याच्यानंतर नरक राज्यामध्ये. म्हणून पेत्र आणि योहान 6:60 मध्ये येशू ख्रिस्त शिकवते 60व्या वचनामध्ये की 72 शिष्य होते, 60 शिष्याने आपले पाय सोडले. तेव्हा त्यांनी काय सांगितलं? तो पेत्र आला की आम्ही कोणाकडे जाऊ, कारण सार्वकालिक जीवनाची वचनं येशूकडे होती. आणि पेत्राने सार्वकालिक वचनावर लक्ष दिला तेव्हा या खडकावर त्यांनी मंडळी पूर्ण बसून ठेवली. जसं म्हणते 16:18. आणि ही खडक म्हणजे तो ख्रिस्ताला अनुसरून राहिला, कारण ख्रिस्तच खरा होता सार्वकालिक. आता येशूला दंड आले, येशूला पण शिक्षा आली, येशूला पण दुःख आले, पण त्याने पित्याच्या आज्ञा पलीकडे गेला नाही. लोकांना वाटते काय करायचं ते कर, मारायचं ते मारा, छळायचं ते छळा, दुखवायचं ते दुखवा, पण मी त्याचीच आज्ञा पाळेल, तुमच्या आज्ञा पाळणार नाही. आणि मी 3 दिवसात मरणावर विजय मिळेल. हालेलुया. आणि खरोखर त्याने करून दाखवलं, कारण त्याची श्रद्धा जी होती ती परमेश्वरावर होती, कोण्या व्यक्तीवर नव्हती. आपलं पण हे जीवन जातं. हालेलुया. जर आम्ही ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताने आम्हाला मार्गदर्शन केले, शिकवण दिले, आम्ही कुठे होतो? रोमक्रस मध्ये तुम्हाला माहिती आहे 11:13 पासून पुढे वचन, मूळ झाडाला आधार देतो. मूळ माझं तारण कुठे झालं? कशी 4:12-16. जेव्हा आपलं तारण कुठे होते? हालेलुया. गलातियरास 1:6 पासून अन्न सुवार्ता शापित बनते. हालेलुया. मग आम्ही जे आध्यात्मिक शिक्षणाकडे वळतो. हालेलुया. बघा, फक्त तुम्हाला एक गोष्ट शिकायला लागेल. जेव्हा आपण इथून बाजूला होतो ना, या देवाच्या वचनाचा आणि या प्रार्थनेचा अपमान करतो ना, तेव्हा आम्ही खोटं बोलायला शिकतो. तेव्हा 44. मग तेव्हा आपल्यातून खरा शब्द निघायला फार कठीण जाते, कारण तिथे शैतान आपल्यावर कब्जा करू बसतो. तेव्हा नाकारतो आम्ही येशूला. हालेलुया. पेत्राने पण नाकारलं, जुदासने पण नाकारलं. हालेलुया. गेजीने पण नाकारलं. राजे 2:5 अध्यायामध्ये तुम्हाला सर अनुभव बघायला मिळेल. देवाच्या सेवकाला आम्ही नाकारलं तर आमचा अंत जवळ असतो. आम्ही पूर्ण नरकाच्या अग्नीमध्ये प्रवास करतो. या जीवनामध्ये हे शिक्षण आहे, हे आम्हाला घ्यायचं. ये माझं शर्ट आहे, उलटा बोलतात त्याला ना. हालेलुया. हे मी 12/10/2013 पहिल्या प्रार्थनामध्ये प्रवचनासाठी ये पुण्याला घातलेलं होतं. हालेलुया. आणि त्या पुण्यामध्ये हालेलुया
मी प्रार्थना चालवली. हालेलुया. हालेलुया. तर तिकडे पुण्याला हालेलुया पहिली प्रार्थना चालवली. हालेलुया. देशामध्ये तुम्हाला कदाचित बसणार. हालेलुया. हे तिकडे जिथे हिलिंग केलेले होते पुण्याला. हालेलुया. 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 तर तिकडे मी हे शर्ट घेऊन गेलो पहिल्यांदा पुण्याला, म्हणजे शिवून घातलेलं. हालेलुया. अद्याप ते शर्ट आहे. 10 वर्ष झाली. 13 मध्ये 10 वर्ष होऊन गेली. बरोबर. ऑक्टोबर महिना आला का त्याला 11 वर्ष अद्याप आहे. हालेलुया. आपल्यामध्ये किती माणसं अद्याप इकडे केंद्रात आहे तो मी विचार करतो. हालेलुया. माझ्या शर्टाला झीज नाही आहे. बरोबर. पण माणसाला झीज येत चालली पुढे कसं होईल. हळूहळू दूर होत चालले पुढे कसं होईल. कारण देवाचा आशीर्वाद हा इतका मजबूत आहे की तो विचार करू शकत. मी टाकणार आहे हिलिंग, पॉवरफुल हिलिंग मला परत एकदा करायचे. कारण आपल्यामध्ये भरपूर बसत चाललेलं आहे. काय बसत चाललेलं आहे. दुष्टाईचं घर. कारण विश्वास कमी झाला ना तर दुष्टाई आत्मा जास्त कार्य. कारण मी भविष्यवाणी घाबरू नका, तुमचं चर्च होईल ना. आता चर्चचं ते काम सुरू आहे. हालेलुया. आम्हाला पण एक चर्च सुंदर व्हावं. होईल. वेळ आला का त्या टाइमला होईल. आणि फोन केला त्या सांगितलं की चर्चचं काम सुरू आहे. हालेलुया. प्रार्थना करा. प्रभू आशीर्वाद. ते घर बांधणारा परमेश्वर आहे. हालेलुया. 127 परमेश्वर जर घर बांधत नसेल, परमेश्वर जर नगर रक्षित नसेल, महाराष्ट्राची जागरण पण जो कार्य करायला सुरुवात करतो, वाढायला सुरुवात करतो ना, तेव्हा देव त्याच्या पाठीमागे लागतो. आम्हाला काय शिकायचं हे पहिलं मुद्दा बघा. हालेलुया. येशूने अंजिराच्या झाडाला हंगामा नसताना फळ शोधायला गेला. शिष्य बोलता हंगामा नाही. त्याने सांगितलं या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही ते करा. कोणी सांगितलं. येशूने आपल्या शिष्य. ते जुदाच्या भविष्याविषयीच लिहिलं की जे झाड फळ देत नाही. बायबल मध्ये स्पष्ट दिलेलं आहे. मग ते 3 अध्याय 10वं वचन आहे. तिथून सुरुवात आहे. मुळाशी कुऱ्हाड ठेव. देवाच्या हातात आपलं संपूर्ण जीवन आहे. मी काम नाही केलं तर मला उचलून फेकून दे. 15:10 वचन. आपल्या सगळ्यांना ते संधी देते. जर झाड नुसतं वाढून उपयोग होत नाही, त्या झाडाला फळं पण आली पाहिजे. ते म्हणजे मध्य 5 तुमच्यातून सत्कृत्यच घडलीच पाहिजे. आणि जर या सत्कृत्यांमध्ये जर तुम्ही घडलेले आहे ते तुमचं भविष्य तुमच्यात वाढलेलं आहे. मी याच्या अगोदर पोटात दुखत होतं ना, आता आल्यावर पोटाचा आजार बरा झाला. त्यांनी हात वरती केला. आपल्या व्यक्तीचं महत्व जीवन काय मी तुम्हाला सांगतो. त्याच्या डोळ्यातून पाणी निघत होता, आता कमी झालंय. त्याने हात वरती केला. आता तुम्ही जर प्रभूमध्ये आहे, प्रभू तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणार आहे. पवित्र आत्मा कसा आहे. हा पवित्र आत्मा सामान्य नाही. संडेच्या दिवशी मी हिलिंग करायचा प्रयत्न करणार होता. उद्या संध्याकाळी रात्री आवाज असतो. संध्याकाळी वेळ कमी असते. रविवारी पाहिजे तेवढी वेळ असते. हालेलुया. देवाचा जो आशीर्वाद आहे हा कधी सोडायचा नाही. दुष्टाई आत्मा जर इकडे कव्हर करत आहे तर पवित्र आत्म्याला आमंत्रण करणं गरजेचं आहे. म्हणून मी आठवडा पूर्ण रिट्रीट इकडेच करणार. बोईसरला जायचं, तुम्हाला जेवण बनवत टेन्शन नाही.
हालेलुया. कारण पूर्ण पूर्ण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्या शरीरात आहे. येशूपासून दूर नाही व्हा, माणसापासून दूर राहण्यामध्ये दास. पुढे घे काय सांगतो. त्यास नरकात टाकले त्यात नरकात टाकले आणि न्यायनिवाडाकरिता त्या न्याय निवडाकरिता राखून अंधकारमध्ये खड्ड्यात ठेवली. आपल्याला पुढे ठेवणार. देवाचं राज्य नसेल तर अंधकारात एक सेकंद आपला नाही, एक सेकंद आपल्याकडे नाही. जेवढा वेळ मिळालाय पाप आहे काढून टाक. अरे सगळे पापी आहेत तुम्ही, आम्ही त्याच्यातून उतरलो. पौलाने पण पाप केली, पौलाला दंड का आला. आज जर तुम्ही माझी निंदा भरपूर करणार आहे ना तर माझा फायदा भरपूर होईल, पण जास्त टाळ्या वाजून माझी स्तुती करणार तर माझं नुकसान भरपूर. देवाच्या राज्यात जितकी निंदा तितकं सामर्थ्य आणि तितका अभिषेक. आज आम्हाला प्रभूने दिलेल्या नियमानुसार वचनानुसार चालायचं आहे. मी माझ्यासाठी काहीच करत नाही, जे करायचं आहे देवाने शिकवले त्याप्रमाणे करायचं आणि पुढे जायचं. कारण देवाचं राज्य हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. देवाने शिकवलेले जे पवित्र आत्मा पहिला पाहिजे. परमेश्वराने निवड केली तेव्हा मी हे काम केलं. पुणे माणसाने मला निवडलेलं नव्हतं. गणिती खरंच माहिती आहे तुम्हाला. 1:11 पासून पुढे 16 पासून पुढे पौल काय सांगतो, मी माणसाच्या सांगण्यावर सुवार्ता गाजवत नाही, तुम्हाला देवाने घडवलेलं आहे. आपल्या प्रत्येकानं माणसाच्या सांगण्यामध्ये चालायला लागलं. मी नेहमी लोकांना सांगतो, जेवढे प्रार्थना सोडून बाजूला जातात त्यांना मी खूप सावध करतो, तुम्ही सावध राहा. कारण तुम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये मुश्किल हे बायबल शिकवतो, मी नाही शिकवतो. कारण तो सैतान आपल्याला देवापासून दूर करायचा काम आणि जगाचे सगळे मोह दे. तो मोहामध्ये एक्सपर्ट आहे. तुमच्या काही मुश्किलता म्हणजे आता काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर ताबडतोब काय करेल, एक मोह पाठवेल आणि तो मोह तुमच्या पुढे आला ना तिकडेच तुम्ही खतम होता. कितीच मुश्किलच पडत. म्हणून आमची स्वर्गीय बापाची एक प्रार्थना अशी शिकवलेली आहे, आम्हाला मोहात पडू दे. माणसं तिकडेच फसतात. सर्व परिस्थितीमध्ये वचनात आणि शिक्षणामध्ये इतकी पॉवरफुल शक्ती तयार करायची आहे की मी देवाविना काहीच करू शकत नाही. सगळे प्रश्न येतात आणि प्रश्न आल्यावर सोडावं लागते. देवाने मला काय दिलेलं आहे किंवा देव मला काय शिकवतो. जो मनुष्य देवाच्या वचनावर जातो बघा त्याच्यामध्ये एक पवित्र आत्मा मिळते. किती लोकांचे गुडघे दुखतात जरा हात वर. ज्या वेळेला मी इकडे मध्ये होतो, इकडे इकडे प्रार्थना सुरू होती, त्यावेळेला कोणाचा मनात असं झाले की माझा आता जीव जाईल सारखं झाले. श्वासोच्छवासाला फार मुश्किल झाली. त्याने हात वर केले, मला काही दिसत नाही. हालेलुया. तर आपण एक शिकू शकता, ज्या वेळेला आपण देवाजवळ जातो शैतान येतो आपल्याला दबावायला. तुम्हाला जगाचा जर मोह आला ना तर तिकडे तुम्ही फसता. फार खतरनाक आहे. स्ट्रॉंग प्रार्थना अशी ठेवा, जेव्हा आपण प्रार्थना करतात ना, आराधनाची प्रार्थना करतात किंवा पश्चातापाची जेव्हा प्रार्थना करतात ना, तेव्हा तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या पापाची क्षमा करण्यासाठी हजर असतो. माझ्या याच्यात आहे, मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही व्हिडिओ तुम्हाला पाठवून त्याच्यात काही थोडस हे आहे. हालेलुया. त्यात किती अनुभव तुम्हाला शिकायला. मी काय शिकतो माहितीये का, माझ्यातून दान कमी झालं असं दुसऱ्या व्यक्तीने जर मला बोललं तर मी पहिला घरात बसतो, देवाला सांगतो माझी काय काय पाप वाढल्यात ती मला सांग, काय वाढल्यात ती पाप मला फक्त सांग. मग तिथे निर्णय घेतो. मग जर सांगते ठीक आहे, दान मी दिलेली आहे,
लोकांनी नाही दिली, समोरच्या व्यक्तीचा विश्वास नाही, तर त्याला तुझा औषधाचा प्रश्नच नाही. तू त्याला काय औषध दे? विश्वासच नाही. हालेलुया. औषध 3 प्रकार आहेत. एक इंग्लिश दवा, एक आयुर्वेदिक, येशूचं सामर्थ्य. एक मोठं औषध आहे. डॉक्टरने गोळ्या दिल्या, उचलून ठेवल्या. दुसऱ्या दिवशी परत डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने सांगितलं हे घे. त्याने घेतलं, नेऊन ठेवलं. परत तिसऱ्या दिवशी आला. डॉक्टर चेक करतो ना, त्याला सांगते हे घे. तो घेतो आणि नेऊन ठेवतो. चौथ्या दिवशी परत आला. डॉक्टरच्या मनामध्ये थोडासा विचार आला, ज्या मी तुला गोळ्या देतो तू घेतो का? मी घेतो. थोडं डाऊट आला, घेतो म्हणजे समजलं नाही. तर त्याने काय सांगितलं, तू गोळी खातो का? नाही, तुम्ही घ्यायला सांगितलेलं होतं ना. हे घ्या, मी घेतो, नेऊन ठेवतो. समजलं? ही अशी माणसं आपल्यामध्ये पण आहेत. त्यामुळे तुम्हाला आरोग्य नाही, ना तुम्हाला सामर्थ्य, ना तुमच्यामध्ये अभिषेक नाही. आम्ही घेतो इकडे वचन, रस्त्यात सोडून देऊ. समजलं? अर्थ समजला? जर समजलं असेल तर योहान सत्य समजलं, सत्य बंधनात तुम्हाला. हे भविष्य आहे. ख्रिस्ताला आम्हाला देवाने आणले इकडे. आणल्यानंतर आम्ही स्वतः घ्यायचं. जेवणाची प्लेट घेऊन ठेवलेली आहे, जेवण टाकलेलं आहे, खायचं आमच्या हातात आहे. लोकांनी मला काहीतरी सांगू दे, मला आत्मपरीक्षण करायचं हे माझ्या हातात आहे. काय चांगला आणि काय. तर येशूने आपल्या लोकांसाठी काय सांगितले माहिती आहे? काय सांगितले ते ऐकून. तुम्हाला चांगलं घ्यायचंय का वाईट घ्यायचंय हे तुमच्या हातात अधिकार आहे. चांगलं घेतलं तर स्वर्गात जागा आहे, आणि वाईट घेतलं तर अधोलोकामध्ये जागा. चॉईस तुम्हाला करायचं. परमेश्वराने आदाम एवाला पण चॉईस पत्र दिलेलं होतं. बरं वाईटाचं योहान 15 दिले. बरं वाईट येशू ख्रिस्त अनुभव आपल्याला देत आहे, शिक्षण देत आहे, मार्गदर्शन करत आहे, नियम देत आहे, वेदी पण देत आहे. ज्या गोष्टी परमेश्वराने आमच्यासाठी ठेवलेल्या आहेत, तर त्याप्रमाणे आम्ही जर उचलून ठेवलं तर आमचं भविष्य आशीर्वादाने भरलेलं आहे, सामर्थ्याने भरलेलं आहे, शांतीने भरलेलं आहे. आणि मग त्या 28-19-20 वचनाप्रमाणे जे सांगितलेलं आहे, युगाच्या अंतापर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. जो आज्ञा पाळतो त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये पिता, पुत्र व पवित्र आत्मा याची कृपा तुमच्या प्रत्येकामध्ये उतरली जाते, आणि त्यांच्याच आज्ञानुसार आपलं स्वतःचं भविष्य पुढे जात असतं. म्हणून आम्हाला शिकायचं आहे की परमेश्वराचा मार्ग काय. 22 पर्यंत नाही पोहोचलं, पण 22वाचं शेवटचं वचन पेत्राच्या दुसऱ्या पत्रात 2 अध्याय 22वं वचन एकदा घ्या. शेवट पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय वचन 22. आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गाठ लावल्यास परतलेली कुत्री अशी जी खरी मान आहे तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे. आपली गती बदलली जातात. समजलं? आपली गती बदलू नका. मी हर एक व्यक्तीला सांगतो, नसेल ते प्रश्न तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते येणार. हालेलुया. मला मी सांगतो, पेत्र पण होता आणि जुदास पण होता. जुदास येशू बरोबर आहे, पेत्र पण येशू बरोबर आहे. दोघांची मनं तुटलेली होती येशूवरची. तुटल्यानंतर काय झालं मला सांग. पेत्राला शेवटी थोडीशी भीती राहिली, पण जुदासला भीती नाही. तर शास्त्री आणि पुरुष आणि मुख्य याजक होते, याच्या सांगण्यावर त्याने त्याच्यावर भरवसा ठेवला, कारण मी अधिकार आहे. दबावाचा प्रश्न त्याच्यावर आला. कोणावर आला? जुदासवर. जुदासची कंडिशन काय झाली? जुदासला कोणता शाप आला? आशीर्वाद आला का शाप आला? घर उजेड होईल. काय सांगितलं? का? निर्दोष जीवाला त्यांनी धरून घेतला. हालेलुया. राजी दुसऱ्या 5व्या अध्यायामध्ये तुम्ही बरोबर आहे की नाही? त्याच्यात काय, किंवा मग ते 27 अध्यायामध्ये काय, किंवा पेत्रा याच्यामध्ये प्रेषित 1 अध्यायामध्ये काय,
17 पासून पुढे जर वाचलं तर तुम्हाला बघायला मिळेल. तर तिकडे अनुभव असं दिलेला आहे, ज्याच्याने विश्वासघात केला, खोटंच फक्त बोलला, बरोबर, माझी नजर लागलेली असं पुढे सांगितलं अलिशा संदेशला. त्याने शाप दिला त्याला का तू पवित्र आत्मेशी लबाडी कर. पवित्र आत्मेशी लबाडी नाही करायची. लबाडी जेव्हा केली ते शाप आपल्या मागे येतात, आपलं नुकसान होतं. म्हणून मी हर एक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो की शैतानाकडे जाऊ नका. बाकी कुठे जायचं लोकांना मी सांगतो, सोडा प्रार्थनेत जा आणि दुसऱ्याकडे प्रार्थना चालू करा, मला वांधा नाही. पण शैतानाच्या सांगण्याप्रमाणे कार्य करू नका, कारण फार मोठा आहे. कारण ते पहिल्यांदा येशूपासून दूर व्हायचं असेल तर पहिल्या तिकडे शिक्षण दिलं जाते. पिताच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बप्तिस्मा दिला जाते. बप्तिस्मा दिल्यानंतर त्याला प्रचार करण्याची ताकद आणि शक्ती तयार केली जाते आणि त्यानंतर ते सुवार्तिक बनतात. आणि कोरिन्थीकरांचा 11:1 प्रमाणे ते अनुकरणामध्ये राहतात. अनुकरण करणारा मनुष्य, कोणता मनुष्य डोक्यात राहत नाही. फक्त शेवटचं चिन्ह आहे ना, ते इकडे फक्त येते, कारण ती चावी द्यायला लागते. ज्या माणसाला जगातून सोडून जायचं असेल ना, तेव्हा ती शेवटची चावी तिकडे सोडावी लागते आणि नंतर माणसाची दिशा खतम होते. मग त्याने कसे नाही, इकडे नरकात त्यांच्यासाठी दरवाजे खोलले जातात. हालेलुया. संपले. म्हणून आपल्या सगळ्यांना शिकायचं आहे, तुम्हाला ना मला पण हेच शिकायचं की येशू पासून जर दूर झाला तर आपलं भविष्य आपल्याला काय मिळणार. हालेलुया. निंदा करणारे सगळे येतील, माझी निंदा, तुमची निंदा. तुम्ही निंदाकडे लक्ष कशाला द्यायचं, कारण प्रकटीकरण 13 अध्यायामध्ये स्पष्ट सुरू झालेलं आहे आणि 12 ते मी तुम्हाला अगोदर पण सांगून ठेवले. आता वेळ नाहीये. तुम्ही वेळेमध्ये उपयोग करतात. अरे बघा पुढे पुढे भूकंप, पुढे पुढे भूकंप, समस्या, संकट किती येतात ती पहिली बघा ना, त्याच्यात काय दिलं. बायबल पहिले वाचा, नंतर मला सांग. इस्रायलचं युद्ध 3.5 वर्ष झालं. किती चालेल मग चालेल असं सगळं होणार आहे. आणि हळूहळू भूकंप, महामारी. ते 24 अध्यायामध्ये काय दिले, राष्ट्रावर राष्ट्र, राज्यावर राज्य आणि सगळं चालू आहे की नाही. एकमेकांना धरून देतील, एकमेकाची निंदा करतील. हे सगळं बायबल स्पष्ट लिहिलेलं आहे. हा काळ आहे, परंतु शेवट टिकेल त्याच तारण. जो ख्रिस्तासाठी शेवटपर्यंत राहील त्याचं फक्त तारण आहे. बाकी सगळं खतम. देवाचे जे पवित्र लोक आहेत, परमेश्वर चाऱ्या बाजूने त्याला जवळ करेल आणि मग पृथ्वीचा धनादान सुरू. कारण आता पृथ्वीची हळूहळू नासाडी होते, एकदम नाही होणार. काही महिने 2060 पर्यंत पोहोचायचंय आपल्याला. कुठे किती तुम्हाला काय उद्याच होणार आहेत का? 2026 पर्यंत किती मुश्किल होते ते पहिला बघा. डिसिजन घ्या ना, कारण बायबलचे कोपरे न कोपरे त्याच्यामध्ये लिखाण केलेले आहे, ते होणं गरजेचंच आहे. त्याच्यात काही शंका नाही. ते महान परमेश्वरचे सेवक गेले, आपल्यासारखे पापी होते. त्यांनी पश्चाताप निर्णय करून परमेश्वरच्या वचनानुसार भविष्यवाणी केली आणि येशूने त्या शिष्यांच्या द्वारे पिताने काय सांगितलं, आम्हाकडे पहा. त्याने योहान 15 अध्याय वाचलेलं होतं. माझ्याकडे सोनं रुपये काय नाही, जे आहे ते. कारण त्याने सांगितलं माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काय करता येणार. ही बायबल तसं आहे. जो बायबलच्या आधारित शिक्षण घेऊन आत्मपरीक्षण करते, कोणता स्वार्थ नसेल, तर त्याच्यातून येशू 100% बोलणार. तो म्हणजे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा नेहमी सर्वात श्रेष्ठ आत्मा आहे. आपल्या सगळ्यांना शैतानाच्या हातातून सुटून देवाच्या हाताकडे वळायचं आहे. उधळा पुत्र आला धावत बापाकडे. बापाने मेजवानी केली. मोठ्या भावाच्या मनात कुरकुरपणा झाला. बाबाने विचार केला, एक गेला तर दुसऱ्याला पण घालवलं तर माझं पुढचं भविष्य काय. जिंदगी आपली नाही आहे. म्हणून येशू मध्ये आम्ही उधळ्या पुत्रासारखेच आहे. आम्हाला येशूच्या सांगण्यावर चालायचंय, कोणा माणसाच्या सांगण्यावर. कारण परमेश्वर पहिलं एक चिन्ह देते, अडथळे उत्पन्न करते. शैतान किती मोह दाखवला ना, तर पहिला एक अडथळा तुमच्या समोर येईल, तेव्हाच तिथे वळायचं की बाबा आता आमची दिशा बदलली. देव मला कुठे अडवतो. गणना 22 आपल्या सर्वांना शिकायचं आहे. आपण बायबलचे मुद्दे जर शिकले तर आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. अनुभव घेतलेच पाहिजे.
जेव्हा गणना 12 अध्यायामध्ये कुशी लोकातली बायको केलेली होती, बरोबर केलेली ना, मोशेविषयी कुरकुर सुरू झाला. काय मिळालं त्याला? काय बक्षीस नाही मिळालं. अर्ध्या उलटीला प्रश्न मागत पडले. आज आपल्याला शिकायचं आहे. बलाम जो होता, बलाम देवाचे नियम तोडून पुढे चाललेला आणि नियम चालवायचे देवाचे नाही तर स्वतःचे नियम लागू करायला गेलं. गाढवी भिंतीला धक्का मारायला, तिच्या पुढे देवदूत होता, तिला दिसते पण याला दिसत नाही. आपल्या जीवनामध्ये जेव्हा एक नशा असते कोणत्या गोष्टीची, देवापासून दूर होता तेव्हा एक नशा उत्पन्न होते, लक्षात ठेवा. तेव्हा ते आम्हाला दिसत नाही पण देवाचे दूत जे आहेत ना ते आम्हाला बघतात आम्ही काय करतात. सूत्रशेत 11:11 तुला तोंड्याची ठेस लागू नये म्हणून तुला सूत्रशेत 121:8 येणं जाणं तुझं सुरक्षित. ही भरपूर सुंदर आहे. मी जे आहे ते यांच्याद्वारे, मी आजपर्यंत जीवित आहे. मी तुम्हाला सांगतो, मी प्रभूच्या द्वारे. तर मी लोकांना सांगतो पापी, पूर्वी पाप केलं ना आता जरी केलं तरी तेच सांगायचं. लोक कधी पण सांगून पाप आहेत असं बोला, पवित्र असं बोलू ना, तेव्हा तुम्ही पवित्र होते. लोक 5 अध्यायामध्ये पेत्राने हा शब्द बोललेला, तो पवित्र झाला. जो पापी स्वतःला समजतो तो पवित्र बनतो, जो स्वतःला पापी नाही तो योहानाच्या पत्रामध्ये सांगतो तो लबाड आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत वेळ. तर आता आपण छोटीशी प्रार्थना करूया. आपल्या प्रत्येकाने या वचनाद्वारे, या शिक्षणाद्वारे आणि इमाद्वारे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की मला ह्या परमेश्वराने एक पवित्र कामासाठी, पवित्र कार्यासाठी, प्रभूच्या मार्गासाठी निवडलेले आहे. प्रभूची इच्छेनुसार माझं पुढचं भविष्य त्याच्याच इच्छेने चालणार. पवित्र बाबा तुझं राज्य ते सर्वांना, सर्व मंत्र लोक, आमदार लोक, सर्व पोलीस लोक, लेटर प्रभूचा आशीर्वाद दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावामध्ये करतो. आमेन. हालेलुया.